तर मंडळी आपण बोरगडला येईल लागणार, तर तुम्हाला आता म्हणजे जो पुरा कार्यक्रम म्हणा तो दाखवण्याचा प्रयत्न करेल। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मंडळी आता आपण जात आहोत बोरगडला मस्त दांडिया पाहण्यासाठी, आणि आमच्या इथं पण दांडिया सुरू आहे जोरात, पण मग आम्हाला आज तिकडे जायचं होतं, तर चला जाऊया मस्त। तर मंडळी तुम्ही टाईम बघू शकता, 9:48 झालेत। तर मंडळी आपण बोरगड या ठिकाणी आलेलो आहे। चला आता आपण मध्ये एंट्री करणार आहोत। तर जबरदस्त कार्यक्रम होतो या ठिकाणी देखील, तर मी तुम्हाला पूर्ण कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर चला जाऊया आता आपण मध्ये। तर मंडळी आपण बोरगडला येईल लागणार, तर तुम्हाला आता म्हणजे जो पुरा कार्यक्रम म्हणा तो दाखवण्याचा प्रयत्न करेल। आता वाजण्यात 10। मूळच कारण हे आहे की भारताचा माणूस हा या ठिकाणी वेगवेगळ्या निसर्ग देवतेची पूजा करत असतो, आणि ते निसर्ग देवताच आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने समृद्ध करत असते। ही देवता आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे। या ठिकाणी महिला आणि भगिनी या ठिकाणी आपल्या या चंद्रसूर देवतेचं पूजन करत आहेत। या चंद्रसूर देवतेचं मंचावरती आगमन झाल्यानंतर लगेचच तिकडनं महिषासुराचे प्रतीक असलेलं सोंग त्या ठिकाणी निघणार आहे, आणि म्हणून त्या शपथीच्या निमित्ताने मी आपल्याला सांगेन की हा देश समृद्ध करण्यासाठी, ही जीवसृष्टी समृद्ध ठेवण्यासाठी, संपन्न करण्यासाठी जर कुणी या ठिकाणी काम करत असेल तर या ठिकाणच्या वेगवेगळ्या समृद्धीने संस्कृतीने नटलेला समुदाय हा सर्वात महत्त्वाचा आहे। पूजन आपला
हा समाज पारंपरिक पद्धतीने करत आलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सन्माननीय प्रमुख अतिथी यांचाही या ठिकाणी पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने आभार. आमच्या या ठिकाणी मार्गदर्शिका भारतीताई भोये या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत. तसेच प्रभाकरजी फसाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. संतरा फाउंडेशनचे विलाजी राठोड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. तसेच आदिवासी कर्मचारी संघटनेचे उत्तमजी जिरवाळ, भाऊसाहेबजी गावित हेही उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. तसेच कोकणी समाज सेवा संघाचे मार्गदर्शक सुभाषजी गवळी साहेब, रुक्मिणीताई गवळी हेही उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. या ठिकाणी आगमन होत आहे. पुढील या ठिकाणी जे आपले भवाडा नृत्य जे आहे याचं या ठिकाणी पुढं आगमन होत आहे. या पारंपरिक लोकांचं जोरदार असं स्वागत करायचं आहे, टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी. आणि आपल्या ज्या खरं तर तुम्ही बघितले असेल हे मुखवटे 20-20, 25-25 किलोच्या वजनाचे आहेत. हे आपल्याला सामान्य माणसाला तोलवता पण येणार नाही. अशी ताटी घेऊन नाचणं खरं तर एक दैवी रूपच अंगारलेलं असतं. त्या माध्यमातून मनोभावे जर आपण एखादी निसर्ग देवतेची पूजा केली तर नक्कीच आपल्याला भरभरून असं या ठिकाणी त्याचा लाभ होणार आहे. अशीच पारंपरिक पूजा आमच्या बांधवांच्या हातून व्हावी, आपल्या शहरी भागात देखील त्याची कृपा राहावी, यासाठी हा मंडळाचा या ठिकाणी उपक्रम. चला मंडळी, आता आपण ज्या ठिकाणी दांडिया वगैरे खेळतात तिकडे जाणार आहेत. या ठिकाणी बोरगडमध्ये. तर चला आता आपण जात आहोत दांडियाकडे.
आपण या ठिकाणाहून निघालो आहेत. आपण मस्त दांडियाचा आनंद घेतला आणि आता आपण जातो आहे आपल्या रूमकडे. तिथं देखील आमच्या रूमजवळ तिथं पण दांडियाचा कार्यक्रम जोरात चालू आहे. तर आता आम्ही विचार केला की आता आपण तिथं जाऊया. इथं थोडा वेळ थांबलो आम्ही. तर चला आता आपण जाऊया त्या ठिकाणी. जेवण आम्हाला सोडा प्यायला घेऊन आला पण तो पैसे देत नाहीत असा आहे तो. आता काय बोलणार आता हे? जाऊ दे आता काय बोलायचं. मित्रांनो आमच्या उत्तम सराची सोडा पिण्याची मदत झाली आहे. या मंडळी सोडा प्यायला चालू आहे का? चला मंडळी, पाऊस येण्याचं वातावरण झालंय त्यामुळे आता आपण लवकर निघूया या ठिकाणावर. मस्त सोडा घेतलं आणि आता निघालो आता रूमकडे. अजून पण कुठे प्लॅन होतो काही सांगता येत नाही. तर चला. चला मंडळी, आपण रूमला येऊन लागलो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.